ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे आपल्या सोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. अण्णा, दिवाळी कशी जाते आणि दिवाळीत बरेचसे फटाके फुटतात. तुम्ही सुद्धा काही मोठे फटाके फोडण्याच्या तयारीत आहात असं समजतंय. काय नेमके फटाके आहेत? नाही, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव असतील, मागासवर्गीय असतील, सर्व जनतेला मी दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जे सामाजिक सौख्य जे नांदत होतं, की सर्व समाज एक संघपणे ह्या महाराष्ट्र चालवत होते, नांदताना दिसत होते, तशा प्रकारचं पुन्हा एकदा सामाजिक सलोखा जो आहे तो या महाराष्ट्रात पाहायला मिळो, अशा प्रकारची सदिच्छा जी आहे ती या प्रसंगी मी व्यक्त करतो. जरांगे पाटील यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार तुम्ही? बघा, असं आहे की ज्या माणसामुळं ओबीसींचं दिवाळं निघालेलं आहे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणं काय हे नैतिकतेला धरून नाही. म्हणून असं खोटं आव मी आणणार नाही आहे, त्यामुळं मनापासून येत नाही आहे, तर त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय दिवाळा निघाला असं का म्हणताय तुम्ही? आता आपण पाहिलं असेल की लाखोंचा जनसमुदाय घेऊन यायचा, सरकारच्या छतावर बसायचं, संविधान जे आहे ते संविधान जे आहे त्याला बगल द्यायचा, फटा मारायचा, संविधान की झाड की पत्ती आहे, आम्ही म्हणेल तेच खरं. की या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय घेऊन आले, सगळी मुंबई वेटीत धरली आणि सरकारच्या छतावर बसून ओबीसींचा वाटोळं करणारा जी जो आहे तो घेऊन गेले. त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेटप्रमाणे सरकारनं 2 तासात तो जी त्या ठिकाणी दिला, अमेंडमेंट केल्या, सगळं जे काय झालं. आणि त्या जी की ह्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला आहे की नाही ह्याच्यावरती बऱ्याच नेत्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले. काय नाही, आमचे ओबीसी नेतेसुद्धा नाही धक्का लागलेला नाही आहे, सरकारमधले नेते धक्का लागलेला नाही आहे, काय सरकारमधले काही नेते म्हणजे धक्का लागला, काही मध्ये धक्का नाही लागलेला आहे. ह्याच्यामध्ये ओबीसी समाज मात्र ह्या महाएल्गार मेळावे मोर्चे जे आहेत ते काढून, कारण ओबीसीला माहिती आहे की या आरक्षणामध्ये नक्कीच धक्का लागलेला आहे. आणि अशा प्रकारचा पहिला धक्का जो आहे तो पहिला धक्का या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे, त्याचे पुरावे मी आज आपल्याला दाखवत आहे. अशा प्रकारे पहिला धक्का जो आहे तो पहिला धक्का अंतरवाली सराटी, ज्या गावामधून जरांगे पाटलांनी जी मराठा आरक्षण चळवळ चालवली, त्याच गावातला महिला पोलीस पाटलाचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणावरती डल्ला मारण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. एका मराठा समाजाच्या मिसेसने, बायकोने त्या ठिकाणी त्या आरक्षणावरती एक बोगस सर्टिफिकेट, कुणब्यांचं सर्टिफिकेट काढलं आणि त्या आधारे ती जागा जी आहे ती जागा हडप करण्यात आली. आणि अशा प्रकारे एका गरीब ओबीसी महिलेचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्याचा कार्यक्रम जो आहे त्या अंतरवाली सराटीमध्ये झालेला आहे. त्याचे मी आपल्याला कागदपत्र पुरावे दाखवत आहे, कारण मी पुराव्याशिवाय बोलत नाही आहे. हा 29 ऑगस्टचा त्यांचं पोलीस पाटलांची पदं रिक्त भरायची ही शासनाची जाहीर नोटीस आलेली आहे. त्यानंतर 29 ऑगस्टला 4/9ला ही त्यांचं आरक्षण फायनल झालं. त्याच्यामध्ये अंतरवाली सराटी जी आहे, या अंतरवाली सराटीचं आरक्षण आपल्याला दिसेल की ओबीसी महिला हिथं आहे, इतर मागासवर्गीय महिला म्हणजे ओबीसी महिला, अंतरवाली सराटी आणि महिला हे आरक्षण पडलं. हे अंबड तालुका आहे, तो गाव अंतरवाली सराटी आहे. आणि अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण होतं पोलीस पाटलाचं, महिला आरक्षण होतं ओबीसीचं. परंतु आता माझ्या हातात एक जाहिरात आलेली आहे आणि मी सुद्धा चौकशी केली त्या अंतरवाली सराटीमध्ये ओबीसीच्या, की या महिलेना अभिनंदनाचे जे बोर्ड जे आहेत त्या गावात लागले आहेत, की यांना पोलीस पाटील झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन, असे बोर्ड जे आहेत त्या गावात लागलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये. मी तिथले कार्यकर्ते, आमचे बाळासाहेब दखने असतील, आमचे प्राध्यापक असतील, त्यांच्या सगळी मी चर्चा केली, तर त्यांनीसुद्धा या गोष्टी दुजोरा दिला की आपलं आरक्षण जे आहे, आपलं आरक्षण या ठिकाणी गेलेलं आहे. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये हा जो काळा जे जो काढला 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅजेटनुसार, त्याच्यानुसार पहिला धक्का जो आहे, पहिला धक्का लागल्याचे पुरावे आज मी सादर केलेले आहेत. आता आणखीन अनेक ठिकाणी लागले असतील, पण त्याचे पुरावे मला आलेले नाहीत. तर अशा प्रकारे या ओबीसी आरक्षणाचं वस्त्रहरण जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालेला पुरावा मी आपल्याला दिलेला आहे. आता माझी विनंती आहे, सरकारकडे मागणी आहे की त्या ठिकाणी बावनकुळे साहेब म्हणतात की असं काय कोणी जर दाखला घेतला असेल तर त्याची आम्ही चौकशी करू, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, कायदेशीर करू, फौजदारी गुन्हे दाखल करू. आता ह्या अंतरवाली सराटीमध्ये हे जे आरक्षण हे लुबाडलेलं आहे, आरक्षणाची चोरी झालेली आहे, त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार आहात याचा जाब जो आहे तो महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी मंत्रालयानं, किंवा मी ओबीसी उपसमिती जी आहे त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण ह्याच्याबाबतीत स्पष्ट खुलासा करावा, याची चौकशी आपण केली गेली पाहिजे. जे अधिकारी हा दाखला देण्यासाठी जबाबदार असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत
आणि ज्यांनी कोणी असे दाखले घेतलेत त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई जी आहे ती कायदेशीर कारवाई आपण केली गेली पाहिजे. जर अशा प्रकारची कारवाई आपल्याला करता येत नसेल तर मग माझ्या मते ही जी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ही बरखास्त करावी. सगळ्या ओबीसी मंत्र्यांनी त्याच्यामध्ये जे त्यांनी राजीनामे द्यावे, कारण ओबीसीच्या हक्काचं हिताचं रक्षण जर ही ओबीसी उपसमिती मंत्रिमंडळ उपसमिती करू शकत नसेल मग त्याचा उपयोग ह्या ओबीसी समाजाला त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून ताबडतोब ह्याच्यावरती कारवाई झाली गेली पाहिजे अशी मागणी जी आहे ते मी करत आहे. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न माझा असा पण आहे की छगन भुजबळ आक्रमक भूमिका मांडतात. वडेट्टीवार मागच्या सभेत दिसले पण बीडच्या सभेमध्ये ते आले नाहीत. छगन भुजबळ यांनी पण त्यांच्यावरती बरीचशी टीका केली. वडेट्टीवार यांचं नेमकं चाललंय काय? पक्ष त्यांच्यावरती, पक्षाची जी रणनीती आहे, पक्षाची जी विचारधारा आहे त्यांच्यावरती हावी होते असं तुम्हाला कुठे दिसतंय? आणि ओबीसी नेत्यांमध्ये जर एकजूट नाही आहे तर मग आरक्षणासाठी तुम्ही पुढे कसे भांडणार, कशी मूठ बांधणार, हा पण समाजापुढे पडलेला एक प्रश्न आहे. हे पहा, ओबीसीचे काही नेते हे मोठमोठ्या पक्षांच्यामध्ये मोठमोठ्या पदांच्यावरती आहेत. त्यामुळं पक्षाची सुद्धा निष्ठा जो आहे, पक्षनिष्ठा जी आहे ही सुद्धा त्यांना सांभाळावी लागते. आणि त्याच ह्याच्यातून माझ्या मते मागे ज्यावेळी महाविकास मेळावा आम्ही सुरू केले अंबडच्या सभेमध्ये वडेट्टीवार साहेब आले त्यावेळी, आणि त्यानंतर त्यांनी टाळलं. आणि त्यांनी आता कारण सांगितले की कोयत्याची भाषा टी.पी. मुंडे साहेबांनी कोयत्याची भाषा काय वापरली हे आपण नीट ऐकावं. टी.पी. मुंडे साहेब असे म्हणाले की जर आमच्या अंगावर तुम्ही आलात म्हणजे आमच्या आरक्षणा ह्याच्यावर आला आणि जर उद्या गावागावामध्ये जर तुम्ही आमच्यावरती तुम्ही हे करायला लागला, हल्ले सुरू केले, तर आमच्या हातात सुद्धा कोयता असतो. कोयता आमचं जेवणाचं साधन आहे, आमचं पोटभर साधन आहे. दिवसा आमच्या हातात असतो आणि रात्री आमच्या उशाला असतो. त्यामुळे त्यावेळी बीड पेटलेलं होतं, सगळीकडे हल्ले होत होते. त्यामुळं ओबीसी समाजाला आश्वस्त करणे जे आहे ते त्यांचं कर्तव्य होतं. म्हणून मुंडे साहेबांनी जी आहे ती कोयत्याची भाषा केली आणि ती स्वसंरक्षणासाठी केलेली आहे. ह्याचं असं नाही की कोयत्याची भाषा म्हणून उठसूट कोयता मारा झोडा अशी भाषा त्यांनी केलेली नाही. हा एक विषय झाला. दुसरा, वडेट्टीवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे तितकंच खरं आहे की अंबडच्या सभेनंतर वडेट्टीवार हे जरांगेंच्या भेटीला गेले. त्यांना पक्षाकडून प्रेशर आला असेल आणि त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. त्यावेळी ओबीसी समाजाकडून त्यांचा निषेधसुद्धा त्यावेळी करण्यात आला. मी स्वतः त्यावेळी निषेध केलेला आहे. आणि आता जर वडेट्टीवारांची भूमिका बदलली असेल तर मी त्याचं स्वागत करेन. परंतु पुन्हा जर त्यांच्या पक्षानं जर त्यांना सांगितलं की नाही असं नाही, ही पक्षाची भूमिका नाही आहे, तर अशावेळी ती भूमिकेला हे करणार का? ठामपणे ओबीसीची निष्ठा बाळगणार का? हा माझा प्रश्न आहे. उद्या पक्षानं सांगितलं, आज आपण बघितलं, आज भुजबळ साहेब पक्षानं काही सांगो, सरकार काही म्हणो, आज ओबीसी समाजाशी त्यांनी पूर्णपणे ताकदीनिशी त्यांची बाजू घेऊन लढत आहेत. काय उद्या मंत्रिपद गेलं तर चालेल, पण मी माझी भूमिका सोडणार नाही अशी ठाम भूमिका भुजबळ साहेबांनी घेतलेली आहे. तशीच भूमिका जी आहे वडेट्टीवार साहेब घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आणि ही शंका जी आहे ही शंका सगळ्या ओबीसी बांधवांना आहे. त्यांनी मोर्चा काढला, मी त्यांचं स्वागत केलं, मला त्यांनी बोलवलं, मी सुद्धा गेलो त्या मोर्चामध्ये. पण शेवटी असं आहे की ह्या पक्षनिष्ठा आणि समाजनिष्ठा जी आहे त्यावेळी ह्या दोघांचा ज्यावेळी संघर्ष होईल त्यावेळी समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहण्याची भूमिका ही प्रत्येक पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी घेणं आवश्यक आहे. गोपीनाथ मुंडे समाजाचे सगळ्यात मोठे नेते होते. आता छगन भुजबळ म्हणतायत की धनंजय मुंडे त्यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत आणि करुणा मुंडे पण तसंच म्हणतायत. तुमचं नेमकं मत काय? पंकजाताई मुंडे वारसा चालवतायत की धनंजय मुंडेच वारसा चालवतायत? काय म्हणणं आहे तुमचं? हे पहा, वारसा चालवण्याची माझी व्याख्या वेगळी आहे. वारसा चालवणं म्हणजे मुंडेसाहेब आमदार होते म्हणून आमदार होणे, मुंडेसाहेब मंत्री होते म्हणून मंत्री होणे, किंवा मुंडेसाहेब खासदार होते म्हणून खासदार होणे, हा काय वारसा चालवण्याचा माझी व्याख्या नाही आहे. ज्या विचाराचा वारसा त्यांनी चालवला मुंडेसाहेबांनी, जो विचाराच्या वारसात आज आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही सामाजिक चळवळीमध्ये आम्ही लढत आहोत, तो विचाराचा वारसा जो कोणी चालवेल तो खरा वारसदार, ही माझी भूमिका आहे. गेल्या महिनाभर आपण बघितलं असेल ओबीसी अडचणीचा हल्ले सुरू झाले, घराघरामध्ये घुसून हे सुरू झालं. त्यावेळी एक मुंडे मात्र ओबीसींच्या बत्तीला नक्की धावून तो म्हणजे टी.पी. मुंडे सर. आणि टी.पी. मुंडेंनी गेले वर्षभर मुंडे साहेबांचा वारसा जो आहे, विचाराचा वारसा जो आहे, या गरीब समाजाच्या मागे ठामपणे ताकदीने उभा राहायचा वारसा जो आहे तो त्यांनी चालवला. आता ह्या आमच्या बीडच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे त्या ठिकाणी आले, आम्ही त्याचं स्वागत केलं. त्यांनीसुद्धा हा विचाराचा वारसा असाच यापुढे चालवावा अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे. पंकजाने सुद्धा जे आहे हा ओबीसींचा
जे परिणाम होतील ते परिणाम भोगण्याची तयारीसुद्धा मुंडेसाहेबांनी ठेवली होती ना. मुंडेसाहेब असं मी असं केलं तर माझं असं होईल, माझं तसं होईल, असं नाही. त्यांना जे योग्य वाटत होतं ती भूमिका मुंडेसाहेबांनी घेतली आणि ती राबवूनसुद्धा दाखवलेली आहे. आणि म्हणून मुंडेसाहेबांच्या परिवारातील सगळ्या सदस्यांना माझी हाच विनंती आहे की मुंडेसाहेबांच्या विचाराचा वारसा जो आहे तो आपण चालवावा. आपल्या पाठीमागं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी बांधव जो आहे तो आपल्या पाठीमागं ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बघूया आपल्या केसाला कोण धक्का लावतो ते. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 28 नोव्हेंबरला तुम्ही सुद्धा महामोर्चाची तयारी करतायत अशी माहिती मिळते. काय आहे नेमका हा महामोर्चा? जसे जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलनासाठी आले होते त्याच पद्धतीचा काही मोर्चा तुम्ही पण काढण्याच्या तयारीत आहात का? हे पहा, बीडमध्ये माझ्या भाषणामध्ये सुद्धा मी हाच उल्लेख केला होता की जरांगे पाटीलने जे आरक्षणाचा GR काढून नेला, ओबीसींच्या छातावर बसून, सरकार छातावर बसून, हे काय कुठल्या न्यायालयाची लढी लढलं नाही. न्यायालयानं त्यांनी हे नाही केलं, आदेश नाही घेतला. त्यांनी सरकारच्या छातावर बसले, लाखोचा जनसमुदाय आणला, सरकारचं नाक बंद केलं आणि त्यांनी तो GR घेऊन गेला त्या ठिकाणी. आता तो GR बंद करायचा असेल तर आपण मोर्चे काढले, काय केलं, सरकार त्याची काय भीक घालायला तयार नाही. आजपर्यंत सरकारकडून त्या GRचं समर्थनच केलं जातं आहे. म्हणजे DNA ज्या सरकारचं आहे ते सुद्धा समर्थन करत आहे की आम्ही योग्यच भूमिका घेतलेली आहे. म्हणून आता हा GR जर खऱ्या अर्थाने जर रद्द करायचा असेल तर आता मुंबईमध्ये सरकारच्या छाताडावर बसून त्यांचं नाक दाबल्याशिवाय हा GR सरकार मागे घेणार नाही. आणि ह्या भूमिकेतूनच आता 28 तारखेला आम्ही आमच्या ओबीसी जनमोर्चा संघटनेची मी सगळ्या नेत्यांची म्हणून ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये मुंबईच्या महामोर्चा जो आहे त्याचा अल्टिमेटम जो आहे तो आम्ही सरकारला देऊ की या तारखेच्या आतमध्ये आपण ह्या GR जो आहे आपण मागे घ्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करा. आणि जर ते नाही केलं तर मग मात्र मुंबईवरती थडकण्याशिवाय या महाराष्ट्राला ओबीसीला पर्याय नाही. कारण आता आंतरराष्ट्रीय सराटीतलं आरक्षण गेलं, उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत, पंचायत समिती येत आहेत, नगरपालिका येत आहेत, तिथं ह्या आरक्षणाचं वस्त्रग्रहण झालं तर कोण जबाबदार आहे त्याला? आणि ते जबाबदारी कोण घेणार? सरकार घेणार का? मुळीच घेणार नाही. ते म्हणजे की नाही आम्ही ते कुणब्यांचे दाखले दिलेले आहेत, कुणबी म्हणून आहे, मग त्या जावा कोर्टामध्ये. कोणाला वेळ कोर्टाकडे झाले, एवढे पैसे आहेत तरी कुणाकडे? त्यामुळे कोर्टाची लढाई चालत राहील. रस्त्यावरची लढाई उतरून या सरकारचं तोंड दाबण्याशिवाय, नाक दाबल्याशिवाय हा GR मागे घेणार नाही. म्हणून मुंबईचा महामोर्चा जो आहे त्याच्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 28 तारखेला या ठिकाणी आम्ही बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये आम्ही त्या बाबतीतला निर्णय जो आहे तो आम्ही सरकारला इशारा देऊ. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.